कवी वार्णिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने, नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय. श्री भगवान वाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदत्तच्च योगशिष्येतु सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यात्मात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. एकादश स्कंद अवतरणिका. एकादश स्कंद प्रथमोध्याय. यदुवंशाशी शाप होय. जनक योगेश्वर संवाद द्वितीय. नारद सांगे वसुदेवाशी. ब्रह्ममाया कर्मयोग तृतीयात. भगवदावतार चतुर्थात. आभक्तांची गती पंचमात. पूजाविधी वर्णिली. परमधामाशी यावे श्रीपती. षष्ठात देव प्रार्थिती. यादव प्रभास तीर्था जाती. उद्धव एकांती भेटत असे. अवधूतोपाख्यान 7, 8, 9. दत्ताचे गुरुज्ञान अभिनव. 10व्यात वर्णिली सोली व इह परभोग असारता. बद्धमुक्त भक्तलक्षण. एकादशीचे वर्णन. सत्संग महिमा कर्मयोग कथन. 12ोध्यायी. हंस सनकोपदेश. त्रयोदशात. भक्तियोग ध्यानविधी 14. सिद्धी विभिन्न लक्षण 15. विभूती वर्णन 16. वर्णाश्रमधर्म निरूपण. 17व्यात केले कथन. वानप्रस्थ संन्यासी धर्म वर्णन बोलिले 18व्यात. भक्ती ज्ञान साधन वर्णन 19व्यात कथन. ज्ञानकर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलिले. गुणदोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय. तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलिली. तितिक्षु ब्राह्मण कथा 23 तो तत्वता. सांख्ययोग ज्ञानगाथा 24व्यात बोलिली. त्रिगुणवृत्ती निरूपण 25व्यात केले कथन. पुरुरव्याचे वैराग्य कथन 26व्यात बोलिले. क्रियायोग वर्णन 27व्यात केले असे निवेदित. निवेदिला परमार्थ 28व्या माजी. भागवत धर्म निरूपण. उद्धव बद्रिकाश्रम गमन 29व्यात कथन केले असे. यदुकुळ संहार 30व्यात. कृष्णावतार शेवट. स्वधावगमन 31व्यात सुरस कथा वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम. भाद्रपद शुद्ध सप्तमी शके 1947. अच्छा. कालचा आपण अध्याय पाहिला. त्यामध्ये अनेक उदाहरणं होती.
त्यामध्ये ज्या ज्या ऋषीमुनींनी या स्त्रियांच्या नादी लागून आपलं तप जे आहे ते भंग त्यांचं झालं, असे उदाहरणंसुद्धा आपण त्या पूर्ण अध्यात्म क्षेत्रामध्ये पाहतो. त्यामध्ये एक उदाहरण काल सांगायचं राहिलं ते म्हणजे सौभरी ऋषींचं. सौभरी ऋषी होते, तपोनिष्ठ असं जीवन होतं, अनुष्ठान होतं, खूप मोठी तपश्चर्या होती. पण पाण्यामध्ये स्नान करत असताना मत्स्याचं मैथुन त्याने पाहिलं आणि तोच विचार त्यांच्या मनामध्ये पक्का झाला. आता झालं असं की आता मी लग्न केलं पाहिजे हा विचार मनात आला आणि त्याप्रमाणे पुढे राजाची भेट झाली आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना समजलं की त्या राजांना 50 मुली आहेत. त्याने मान्य केलं की माझ्या 50 मुलींपैकी तुम्हाला ज्या मुलीशी लग्न करायचं तिच्याशी तुम्ही विवाह करावा, मी त्यांची भेट घालून देतो. याप्रमाणे त्या 50ही मुलींची सौभरी ऋषींची भेट झाली आणि फक्त एकीलाच नव्हे तर त्या 50ही मुलींना असं वाटलं की एवढा सौभरी ऋषीसारखा तपस्वी जर ऋषी आपल्याला पती म्हणून लावत असेल तर या नरदेहाचं सार्थक त्यातच आहे. म्हणून सर्वांनीसुद्धा यांच्याशी विवाह करण्याचं मान्य केलं. म्हणजे सौभरी ऋषी आणि 50 त्यांच्या पत्नी असा तो संसार त्यांचा सुरू झाला. आता यानंतर प्रत्येकीला 50-50 असे मुलं झाले आणि असा त्यांचा सगळा वंश विस्तार झाला. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एका त्या मत्स्याच्या मैथुनाने माझ्यामध्ये हा फरक पडला आणि मी माझं सगळं तपश्चर्या विसरून गेलो. ही कथा जी आहे ती आपल्याला सांगण्यासारखी आहे की आपल्याला त्यातून घ्यायचं काय. तर काल आपण जे ऐकलं पुरुरव्याचं आख्यान, उर्वशी आणि पुरुरव्याचं, तेच या ठिकाणी या कथेमधून आपल्याला लक्षात येतं. अशा अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्यानंतर इंद्र आहे जे आपल्या गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये त्या अहिल्यासाठी त्या ठिकाणी ते गेले होते. रूप गौतम ऋषीचं घेतलं आणि त्यामुळे त्यांना शाप मिळाला आणि त्या शापामुळे त्यांचं नाव शतक्रतू पडलं. शतक्रतू म्हणजे 100 छिद्र असणारा तो इंद्र, शतक्रतू. अशा अनेक कथा आहेत. आता आपण आजच्या अध्यायाला सुरुवात करणार होतो. आजचा अध्याय जो आहे तो 26वा अध्याय, 27वा अध्याय, क्रियायोगाचे वर्णन. या पूर्ण स्कंदामध्ये जसं आपण म्हणतो प्रॅक्टिकल असतं आणि थेरी असतं, तर या पूर्ण स्कंदामध्ये फक्त थेरी आहे. म्हणजे सगळे सिद्धांत, सगळे नियम, सगळ्यांचं स्पष्टीकरण हे सगळ्या या 11व्या स्कंदामध्ये सांगितलेलं आहे. एक श्लोक आहे, वाचा मनसः शौचम, शौचम इंद्रिय निग्रहः, सर्वभूतदया शौचम, एतत् शौचम परमार्थिनाम. शौच म्हणजे पावित्र्य, शौच म्हणजे शुद्धता. जो पारमार्थिक आहे, आता जो सांसारिक आहे त्याच्याबद्दल तर बोलत नाही या श्लोकामध्ये, पण जो परमार्थ मार्गाकडे वळला आहे त्यांनी आपल्या ठिकाणी असणारी वाचा म्हणजे वाणी, त्याच्यानंतर मन, त्याच्यानंतर इंद्रियाचा निग्रह, सर्व भूतांच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी एक दया असली पाहिजे. आणि हेच त्याच्यासाठी पारमार्थिक माणसासाठी शुद्धीचं एक लक्षण आहे. मन वाणी पवित्र ठेवणे, मनाने वाणीने कधीही कोणाचं मन दुखवू नये. इंद्रियांचा निग्रह, इंद्रिय कधीही बाहेर धावणार नाहीत असा त्यांच्यावर ताबा मिळवणं हे पारमार्थिकाचं काम आहे आणि त्याने ते केलंच पाहिजे. सर्व प्राणीमात्रांवर दया, सगळ्या भूतमात्रांवर दया तिचे नाव, भूतांचे पाळणं आणि निर्धारण कंटकाचे. आणि परोपकार, सगळ्यांवर परोपकार, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा भगवंत आहे आणि त्यांच्यातला परोपकार जर आपण केला त्यांच्यावर तर ती भगवंताचीच एक प्रकारे पूजा आहे, हे सांगणारा हा श्लोक आहे. आता आजचा जो योग आहे तो क्रियायोग. आत्ता पण आपण बरेच शब्द ऐकले, कर्मयोग, ज्ञानयोग, कर्मसन्यासी योग, भक्तियोग, पुरुषोत्तम योग, गीतेमध्ये सगळे सांख्ययोग काही झाला आपला, आत्ताच झाला सांख्ययोग. आता ह्या क्रियायोग म्हणजे काय, यासाठी एक चांगलं पुस्तक आहे जे मी 20-22 वर्षाचा असताना पहिल्यांदा माझ्या हातामध्ये पडलं. त्याचं नाव आहे ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी. त्यावेळेस ते इंग्रजीमध्ये होतं, आता मराठी वगैरे सगळ्या भाषेमध्ये ते मिळतं. काय 15 रुपयाचं पुस्तक होतं त्या काळामध्ये, 600 पानं होते आणि ते 600 पानाचं पुस्तक 15 रुपयाचं पुस्तक जवळपास 3 दिवस मी दिवस रात्र बसून ते पूर्ण वाचलं.
इतकं मी त्यामध्ये गढून गेलो होतो त्या सगळ्या पुस्तकाच्या वाचनामध्ये. दिवस रात्र म्हणजे आमच्या डिपार्टमेंटला PhDच्या वेळेस मी 3 दिवस गेलोच नाही. चौथ्या दिवशी आमचे सर मला भेटायला आले. "अरे काय झालं, तू नाही आला, काय बरं नाही का तुला?" म्हटलं, "काही नाही सर, हे पुस्तक माझ्या हातात पडलं." आता ते म्हणतात, "ते मला पुस्तक दे." तर मी म्हटलं, "एवढं छान पुस्तक आहे, मी काही तुम्हाला देणार नाही. पण त्याची पानं फाटलेली आहेत." तर ते सर मला म्हणे, की "ते पुस्तक मी खरं म्हणजे त्या दुकानात पाहिलं होतं. ते पानं फाटल्यामुळे मी विकत नाही आणलं." आता मी मनात विचार केला, की आपण ते विकत आणलं, पानं फाटले असतील तरी त्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे म्हणून मी विकत, आणि त्याने ते मागितलं. आता याच एका गोष्टीमुळे माझं PhDचं जे संशोधन होतं ते बंद पडलं. त्यांना कुठेतरी राग आला आणि माझं म्हणणं त्यांना पटलं नाही, आणि मग ते संशोधन जे आहे त्याचं PhD ते त्या काळचं 72-74मधलं ते नंतर 2004मध्ये पूर्ण झालं. म्हणजे हा एक विषय असा आहे, त्यामध्ये परमहंस योगानंद पश्चिम बंगालकडचे साधक होते. त्यांचं पूर्ण चरित्र आहे, खूप सुंदर असं चरित्र आहे. आणि आता त्याच्याबद्दल बोलत बसलं की पुन्हा अर्धा तास इथंच जाईल, म्हणून इथंच थांबतो. आता हा क्रियायोग जो आहे त्याच्याबद्दल आपल्याला विचार करायचा. क्रियायोग म्हणजे काय? क्रियायोगामध्ये आध्यात्मिक विकास आहे. म्हणजे आध्यात्मिक आपली जी गती आहे तिला आपण अधिक गती कशी द्यायची यासाठी काही गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये ही एक ध्यान पद्धती आहे. त्यामध्ये श्वास नियंत्रण आहे. त्यात काही मंत्रसुद्धा आहेत आणि काही मुद्रासुद्धा आहेत. आपल्याला जाणवत असेल काही मुद्रासुद्धा असतात. ध्यानामध्ये बसल्यानंतर मुद्रा कशी आपण बोटांची कशी रचना, त्यामुळे गौतम बुद्धाचं जो आपण पाहतो त्या अशा प्रकारचे त्यांचे हात असतात. तर हे जे आपल्या बोटांवरच्या त्या मुद्रा आहेत, तर अशा मुद्रा, आणि यासाठी या क्रियायोगामध्ये 4-5 प्रकार सांगितलेले आहेत. त्याचे विशेष भाग किंवा त्याचा परिणाम काय आहे? तर एक आध्यात्मिक विकास, त्यानंतर आपल्या श्वासावर नियंत्रण. समर्थाने आपल्याला सांगितलं 21,000 सहस्र सासे जपा नेमून गेलीचे अजपा. दशक 17 समास 5 अजपा निरूपण. तर 21,600 जर रोजचा आपला जप असेल आणि आपलं आयुष्य किती हे आपल्याला माहीत नाही, तर आपण या प्राणायामाच्याद्वारे त्या श्वासावर नियंत्रण ठेवलं तर कमीत कमी श्वासामध्ये एक दिवस आपला पूर्ण जाऊ शकतो. म्हणजे बँकेचं बॅलन्स जे आहे ते खर्च करताना आपण जरा काटकसरीने खर्च केलं तर जे आपलं बॅलन्स आपण घेऊन या ठिकाणी जन्म घेतला ते बॅलन्स आपल्याला बरेच दिवस पुरणार आहे. म्हणजे आपलं आयुष्यसुद्धा वाढीला लागणार आहे. म्हणून श्वासनियंत्रण, आणि हे श्वासनियंत्रण करत असताना आपल्यामध्ये असणारी ऊर्जा तीसुद्धा चांगल्या प्रकारे प्रवाहित होते. आता त्यानंतर तिसरा एक भाग आहे यामध्ये, तो म्हणजे गुरु-शिष्य परंपरा. क्रियायोगामध्ये गुरु-शिष्य परंपरेला अत्यंत महत्त्व आहे. जे आपल्या सद्गुरूंनी दिलेलं आपल्याला नाम आहे, सद्गुरूंनी दिलेली जी काही आसनं आहेत, सद्गुरूंनी दिलेलं जे ध्यानाचे तंत्र मंत्र आहेत, ते सगळं आपण काटेकोरपणे पाळले पाहिजेत. आणि नंतर आहे शुद्धीकरण. शुद्धीकरण म्हणजे आपल्या शरीराचं, आपल्या मनाचं, आपल्या वाणीचं हे सगळं पवित्र ठेवणं. शौचम आपण जो शब्द पाहिला तो. आता या शुद्धीकरणाने काय होतं, तर आपल्या शरीरामध्ये असणारे जे विषारी द्रव्य आहेत, अनावश्यक असे द्रव्य आहेत, ते बाहेर पडणं. आता त्याला आता इंग्रजीमध्ये काही वेगळेच नावं असतात. ते बाहेर पडणं, आणि ते एकदा बाहेर पडलं की आपलं मन शांत होतं. मन अस्वस्थ आहे. मग त्यासाठी काय पर्याय असेल, तर हे शुद्धीकरण महत्त्वाचं आहे. आणि याचा सगळ्यांचा परिणाम म्हणजे आत्मसाक्षात्कार. मी कोण, माझा जन्म कशासाठी झाला आणि माझं अंतिम गंतव्य काय याचा शोध घेणं म्हणजे त्या आत्मसाक्षात्काराकडे आपलं असलेलं पाऊल आहे. त्यामुळे तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत क्रियायोगामध्ये. आणि क्रियायोग म्हणजे अगदी सोप्या शब्दात म्हणजे कर्मबंधनातून मुक्ती करणारा हा योग आहे. आता कर्म, आता समर्थ आपल्याला बऱ्याच गोष्टी, बहुतेक सगळ्याच गोष्टी सांगतात, आणि नंतर जेव्हा आपण 100 ठिकाणी वाचतो तेव्हा लक्षात, अरे हे तर समर्थाने सांगितलं, अरे हे तर दासबोधात आहे. म्हणून धेनुदास डोळेंची ती कविता आहे, मला दासबोधीचे लाभेल बोध, कशाला कोणाला पुसू ब्रह्मशोध. खूप छान अशी ती कविता आहे. आणि हे धेनुदास डोळेसुद्धा आपल्या धाराशिवचे अनंतदास रामदासी यांचे शिष्य होते. म्हणजे कुठेतरी गुरुपरंपरा प्राप्त असल्याशिवाय अशा प्रकारचं लिखाण
होत नाही. नाही तर कवी काय कमी आहेत का आजकाल? खूप कवी आहेत. एक शीघ्र कवी आहेत, त्यांची भेट झाली. त्यांना म्हटलं, तुम्ही छान शीघ्र कवी असता. तर ते म्हणतात, नाही नाही, शीघ्र कवी तर पुष्कळ पाहिले असतील तुम्ही, मी अतिशीघ्र कवी आहे. म्हणजे आता कशाचा काय अभिमान माणसाला असावा, त्याचं हे उदाहरण. ते प्राध्यापक होते, चांगले प्रिन्सिपॉलही होते, आजही आहेत आपल्या. हेच एक उदाहरण झालं. आता या ठिकाणी क्रियायोगाबद्दल आता या अध्यायामध्ये उद्धव विचारतो. पहिला शब्द उद्धवाने विचारला, क्रियायोगम समाचक्ष्व भगवत आराधनम प्रभो यस्मात् त्वां ये यथा अर्चन्ति सात्वतः सात्वतर्षभः. हे भगवान श्रीकृष्णा, भक्तजन ज्या प्रकारे, तीन गोष्टी, ज्या प्रकारे ज्या उद्देशाने आपली पूजा करतात, ज्या प्रकारे आणि ज्या उद्देशाने आपली पूजा करतात, तो आपल्या आराधनेचा क्रियायोग आपण मला सांगावा. आता त्या मग पुढे म्हणतात की देवर्षी नारद, भगवान व्यास आणि प्रत्यक्ष बृहस्पती, देवतांचेही गुरु असणारे यानेसुद्धा परमकल्याणाचं हेच साधन आहे क्रियायोग, असं सांगितलेलं आहे. आता सर्वप्रथम ब्रह्मदेवाने हा योग, म्हणजे भगवंतांनी ब्रह्मदेवांना सांगितला आणि त्यांनी तो भृगु ऋषी, आपले जे पुत्र आहेत मानसपुत्र, त्यांना सांगितला. तसाच तो भगवान शंकराने पार्वती देवींना सांगितला. श्रेयसाम उत्तमम मन्ये स्त्री शूद्राणांचे मानजः. आता याचं अजून एक वैशिष्ट्य असं की हा क्रियायोग म्हणजे स्त्री आणि शूद्रांसाठी सुद्धा हाच सर्वश्रेष्ठ उपाय आहे. म्हणजे याला कुठेही काही आडकाठी नाही, प्रत्येकासाठी क्रियायोग आहे. आता तशा कमी जाहिराती येतात. मी कॉलेजमध्ये असताना क्रियायोगाच्या बद्दलच्या अनेक जाहिराती येतात. सहयोग, क्रियायोग, 5 दिवसाचा वर्ग, 7 दिवसाचा वर्ग, असे वर्ग व्हायचे त्यावेळेस. आता या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते सांगतात की हे कर्मकांड, तू जो प्रश्न विचारला कर्मकांडाचा, तुला विस्तार पाहिजे, म्हणजे कर्मबंधनातून मुक्त होण्याचा उपाय, तो विधी मला सांगावा, असा तुझा प्रश्न आहे. तर ते म्हणतात की या कर्मकांडाचा एवढा मोठा विस्तार आहे की तो मला संक्षेपाने सांगता येणार नाही, इतका मोठा विस्तार आहे कर्मकांड. आणि तरी पण मी थोडक्यामध्ये याचं वर्णन करतो. आता यामध्ये 3 आहेत क्रियायोगामध्ये. एक वैदिक क्रिया, त्यानंतर तांत्रिक क्रिया आणि मिश्र क्रिया. आणि या तिन्हीपैकी साधकांनी त्याला जे अनुकूल वाटेल त्या योगाने माझी आराधना करावी. आणि मग म्हणतात की सुरुवातीला माणसाने आपल्या अधिकारानुसार शास्त्रोक्त विधीने द्विजत्व प्राप्त करून घ्यावे. द्विजत्व म्हणजे उपनयन, म्हणजे मौंज. आता मौंजीचा अधिकार मागे पण आपण ऐकलं, त्याप्रमाणे मौंजिका अधिकार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णापैकी पहिल्या 3 वर्णांना आहे. यथा जयदेत माम भक्त्या श्रद्धया तन्निबोध मे. आणि मग उद्धव विचारतात की श्रद्धायुक्त आणि भक्तीने युक्त होऊन माझी पूजा कशी करावी, ती तू माझ्याकडून तू आता समजावून घ्या, असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. आता त्याचे प्रकार सांगतात. अर्चायाम स्थंडिल अग्नौ वा सूर्ये वापसू हृदय द्विजे, 4 प्रकार सांगितले. अर्चायाम म्हणजे एखादी मूर्ती तयार करून भगवंताची पूजा करायची. त्यानंतर स्थंडिलं म्हणजे काय की आपण यज्ञाच्या तिथे जेव्हा जातो त्या ठिकाणी काही विटा मांडलेल्या असतात चौकोनी, मग त्यावर वाती टाकलेली असते आणि मग एक चौकोन तयार केलं आणि त्या चौकोनावर मग देवतांची स्थापना पूजा सगळी केली असते. त्याला म्हणतात वेदिक. यज्ञामध्ये सगळं हे पाहायला म्हणतात. त्यानंतर अग्नी, त्यानंतर सूर्य, पाणी आणि हृदय किंवा ब्राह्मण, त्यावर त्यांचं आपण भावना करून मग त्यांची पूजा करावी. पूर्वम स्नानम प्रकुर्वित. आता या क्रियायोगाचा विधी सांगितला. उपासकाने सकाळी उठून दात घासून शरीरशुद्धीसाठी स्नान वगैरे झालं की मग आराधनेचा संकल्प करावा. संकल्प अत्यंत महत्त्वाचा. कुठल्या उद्देशाने मी हा विधी करत आहे. आता त्या संकल्पामध्ये जे मंत्र आहेत ते वैदिक असतील किंवा तांत्रिक असतील आणि त्याचा उद्देश म्हणजे आपल्याला कर्मबंधनातून सोडवावं, हा उद्देश, आणि ती पूजा करावी. आता मूर्ती ज्या आहेत त्याचेसुद्धा प्रकार सांगितले. शैली दारुमयी लोही लेप्या लेख्याच्या सैकती मनोमयी मणिमयी प्रतिमा अष्टविधा स्मृता. म्हणजे स्मृतीमध्ये वेद स्मृती आपण म्हणतो, स्मृती पुराणोत्तम असं जे आहे त्याप्रमाणे
त्यामध्ये हे 8 प्रकार सांगितले. एक तर पाषाणाची मूर्ती असते, शैली म्हणजे पाषाण. लाकडाची मूर्ती असते. सुवर्ण, सोन्याची मूर्ती असू शकते. एखादी मूर्ती ही मातीची असते, मृण्मयी मातीची असते. मातीचे शिवलिंग बऱ्याच ठिकाणी काय म्हणतात, शिवमहापुराणामध्ये 1000 ते मातीचे पिंड लिंग तयार करायचे, त्यांची पूजा करायची, त्याच्यासाठी यजमान बसवायचे. हे सगळं शिवमहापुराणामध्ये आपण टी व्हीवरसुद्धा बऱ्याच ठिकाणी पाहतो. त्याचासुद्धा प्रचार बऱ्याच ठिकाणी आहे. आता एकीकडे चित्र म्हणजे भगवंताचं चित्र कागदावर उमटवायचं, कागदावर काढायचं आणि मग त्या चित्राची पूजा करायची. जसं आपण आपल्या घरी नागपंचमीला करतो किंवा तुमच्या श्रावणामध्ये ज्योतीची पूजा आहे. त्यामध्ये जे 4-5 देवता आहेत, त्यामध्ये आपले नरसिंह भगवानसुद्धा आहेत, छोटं बाळसुद्धा आहे पाण्यामधलं, त्यांची आपण ते पूजा करतो. त्याच्यानंतर वाळूला संस्कृतमध्ये सिकता म्हणतात, सैकती. ती वाळूची मूर्ती करायची. आताच आपण ऋषीपंचमीला ते केलं असेल. वाळू आणून मागे आम्ही जेव्हा जगन्नाथपुरीला गेलो तेव्हा त्या ठिकाणून 3-4 पाण्याच्या बाटल्या भरून वाळू तिथून आणली होती आणि ती आता अजून चालू आहे. त्या वाळूची आपण मूर्ती म्हणजे भगवंताची स्थापना वाळूची ती तयार करून आणि मग त्याची पूजा करायची. आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी काही ना काही आपल्याला आणावं लागतं बाहेरून, कष्ट करावं लागतं, ते तयार करावं लागतं. आता अजून एक जी आहे ती मात्र सगळ्यात सोपी म्हणजे मन. आता या वाळूच्याबद्दल अजून एक सांगायचं म्हणजे आमचं जे गाव आहे रत्नाळी धर्माबाद, तिथून पलीकडे 10 किलोमीटर असणारं बासर, त्या ठिकाणी गानसरस्वती, ज्ञानसरस्वती असं सरस्वती मातेचं मंदिर आहे. ते भगवान व्यासाने स्थापन केलेलं आहे. आता आमचं गावच तिथे असल्यामुळे लहानपणापासून ते मंदिर पाहिलेलं आहे. आता खूप मोठा विस्तार झालेला आहे. जेव्हा पहिल्यांदा मी पाहिलं मला आठवतं त्याप्रमाणे दागिने वगैरे त्या मूर्तीच्या अंगावर काहीच नव्हते. आणि मग तेव्हा कथा अशी होती की त्या नदीमध्ये गोदावरीमध्ये स्नान करून येताना रोज ती मुठभर वाळू आणायची आणि ती वाळू त्या ठिकाणी स्थापन करायची आणि त्यामधून ही सरस्वती मातेची मूर्ती म्हणजे विग्रह त्या ठिकाणी तयार झाल्या. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण गेलात तर तिथे व्यासगुफा पण आहे फार त्या ठिकाणी. तर हे आणि मग आता काहीच नसेल तर मग मनाने, सगळ्यात सोपा मार्ग मनाने म्हणजे मानसिक पूजा. आणि मग रत्न, आता हे श्रीमंताचं काम, रत्न, माणिक, वैडूर्य, पाचू, जेवढे मोठे मणी असतील, गोमेद मणी, ह्या सगळ्यांचं त्यापासून निर्माण केलेल्या मूर्ती तयार केल्या. तर असे मूर्तीचे 8 प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता पूजाविधीमध्ये अजून एक आहे स्थिर आणि अस्थिर प्रतिमा. स्थिर प्रतिमा म्हणजे मोठ्या मंदिरामध्ये आपण जेव्हा जातो, आता तुमच्या अयोध्येच्या राम मंदिरामध्ये जो छोटा राम आत्ता स्थापना झाला तो राम म्हणजे ती मूर्ती आता स्थिर मूर्ती आहे रामराला. तिरुपतीला आपण गेलो तर ती बालाजीची मूर्ती ती स्थिर आहे, ती त्या ठिकाणी आहे आणि कित्येक वर्षापूर्वी ती त्या ठिकाणी आहे. आजही आपण तिचं दर्शन घेत असतो. पूर्वी तीच मूर्ती ही आपल्यासारख्या मनुष्यरूपामध्ये होती, भगवंत त्या ठिकाणी होते आणि भगवंताने मग तो निर्णय घेतला आणि मग ते त्या मूर्तीमध्ये स्थिर झाले. मग स्थिर आणि अस्थिर, चल आणि अचल अशा 2 प्रकारच्या प्रतिमा आहेत. मग ते सुद्धा माझंच मंदिर आहे. आता स्थिर प्रतिमेची पूजा करत असताना दररोज आवाहन आणि विसर्जन करायची काही आवश्यकता नाही. उद्वासा वाहने नस्तः स्थिरायाम उद्धवार्चने. आता घरचा गणपती, आता गणपतीचे दिवस आहेत, आपण त्या चतुर्थीला गणपती आपण आणला, बाजारातून विकत आणला. एक लक्षात घ्या, केव्हाही अशा बाजारातून विकत आणताना त्या मूर्तीचा भाव करू नये. 400 रुपये त्यांनी सांगितले, मग आम्ही त्याला खूप घासघीस केली, मग त्यांनी शेवटी 300 दिली, मग आम्ही आणली. अशा मूर्तीची पूजा कितीही केली तरी तो देव प्रसन्न होत नाही. कारण ती आणतानाच आपण त्याने ज्यांनी ती तयार केली त्याचं मन दुखावलेलं आहे. आणि वाचाचं मनसः शौचम इंद्रिय निग्रह, पहिल्यांदाच आपण हा श्लोक पाहिला. त्यामुळे तो जी म्हणेल त्या किमतीला ती मूर्ती आणावी, त्याची पूजा षोडशोपचारे करावी. आता या ठिकाणी अजून एक दिलेलं आहे की वाळूच्या प्रतिमेचे मात्र आवाहन आणि विसर्जन केले पाहिजे. गणपतीचं सुद्धा आपण जेव्हा आणतो चतुर्थीला आणि मग अनंत चतुर्दशीला विसर्जन होतं. काही ठिकाणी 1.5 दिवसाचा, काही ठिकाणी 5 दिवसाचा, काही ठिकाणी 10 दिवसाचा अनंत चतुर्दशी व्रतसुद्धा आहे. आमच्या घरी 21 दिवसाचा गणपती आहे. मग आता त्याप्रमाणे त्याची पूजा अर्चा आपण रोज केली पाहिजे.
पण ती मूर्तीच जर वाळूची असेल तर मग त्याचं आवाहन आणि विसर्जन म्हणजे या गणपतीचं सुद्धा आपण विसर्जन करतो. आता गणपतीचं विसर्जन करत असताना मनामध्ये हा भाव पाहिजे की पुढच्या वर्षी पुन्हा त्या गणपतीची स्थापना करण्याची बुद्धी आम्हाला तूच दे आणि तुझ्याच कृपेने आम्ही पुन्हा तुझी पूजा अर्चा करू. पण तरी पण रोज ते अथर्वशीर्ष आम्ही रोज म्हणत जाऊ, कारण बुद्धिदाता तोच एक आहे जो बुद्धी देतो आणि सरस्वती माता जी आहे ती आपल्याजवळची बुद्धी जी आहे ती वाणीच्या रूपाने प्रगट करणारी देवता आहे. म्हणून या दोन्ही देवतांचं स्तवन समर्थाने सुरुवातीलाच केले, गणेशस्तवन आणि शारदास्तवन आणि मग सद्गुरुस्तवन असा तो क्रमांक समर्थाने दिला. आता मूर्तीला मग आपण स्नान घालावं, वस्त्र अलंकार हे सगळं घालावे. आता संडिलावर जर असेल, संडिला म्हणजे तो मातीचा केलेला तयार केलेला खास पूजेसाठी ओटा. मग त्या ठिकाणी ज्या देवतांची स्थापना आपण केली त्या अंगदेवता किंवा प्रमुख देवता यांची स्थापना करावी. आता प्रमुख देवता म्हणजे जी प्रमुख देवता, जसं पंचदेव पूजा भगवान शंकराचार्यांनी सांगितलं, त्यामध्ये आपल्या घराण्याची जी प्रमुख देवता आहे तिला मधोमध ठेवतो आणि इतर ज्या 4 आहेत त्याला बाजूला ठेवतो आपण. दुसरीकडे जर दुसरा देव असेल तर त्याला मधोमध ठेवतात आणि इतर देवता त्याच्या आसपास आपण स्थापन करतो. आता जर अग्नी असेल, अग्नीची पूजा कशी करायची? तर अग्नीची पूजा करत असताना हवीर द्रव्य अग्नीला आपण ते द्रव्य अर्पण करायचं आणि रोज रोज ते तांब्याचं अग्निकुंड आणायचं ते करणं हेही होत नाही. म्हणून एक सोपा उपाय एका प्रवचनामध्ये ऐकला. रोज आपण जशी आरती करतो, फुलवात लावतो, तूप घालतो आणि ती आरती करतो, तेव्हा त्या आरती असताना त्यामध्ये अजून एक चमचाभर आपण तूप टाकलं तर ते सुद्धा त्या अग्नीला हवनच होतं, घृताचं हवन होतं आणि तूप मिश्रित हवीर द्रव्याच्या आहुती द्याव्यात. आता पुढे जे सांगितलं या ठिकाणी की सूर्ये चाभ्यर्हणं प्रेष्ठं सलिले सलिलादिभिः. सूर्याला अर्घ्य उपस्थान अत्यंत प्रिय आहे. तसेच पाण्यानेच तर्पण करायचे. पाण्यामध्ये आपण जेव्हा जातो, स्नान करतो, नदी स्नान, आपण परवाच केलेलं प्रयागराजामध्ये जे स्नान आहे ते स्नान, किंवा कुठल्याही नदीमध्ये जेव्हा आपण स्नान करतो तेव्हा आपल्याला दिसत असेल की बरेच जण त्या पाण्यामध्ये उभे राहून सूर्याला अर्घ्य देतात आणि मग पाण्यानेच तर्पण किंवा अर्घ्य हे पाण्यामध्येच उभं राहून तिथलंच पाणी घेऊन ते करायचं असतं. कोणी असं तुम्हाला दिसणार नाही की तिथून पुन्हा एक तांब्यावर पाणी आणलं, पुन्हा पंचपात्र पळी घेतली आणि मग बाजूला बसून मग पुन्हा संध्या करायला, असं तुम्हाला दिसणार नाही. आता इथे एक वाक्य सांगितलं, जो अभक्त आहे, जो मनापासून भक्ती करत नाही, जो 4 लोकात चांगलं दिसावं म्हणून भक्ती करतो, जो भक्ती करत असताना व्हिडिओ काढून तो पुन्हा दुसऱ्यांना पाठवायचा उपद्व्याप करतो, त्याची भक्ती ही फक्त दाखवण्यासाठी आहे. आणि अशा भक्तीने म्हणजे अभक्ताने माझी जरी पुष्कळ पूजा केली तर त्याने मी संतुष्ट होत नाही. सद्योपाहृतं प्रेष्ठं भक्तेन मम वार्यपी. आणि मग शेवटी म्हणतो गंधोधूपस्तु मनसो दीपोन्नाद्यं च किं पुनः. म्हणून या पूजेचे सुद्धा प्रकार आहेत. एक पंचोपचार पूजा 4 प्रकार आहेत, एक षोडशोपचार पूजा आहे, एक मानस पूजा आहे आणि तिसरी म्हणजे परापूजा. आता मानस पूजा काय 1-2 मिनटात सांगतो. नेहमीचं माझं उदाहरण आहे ते म्हणजे आपल्या ब्रह्मानंद स्वामी, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य. ते मानसपूजा करायचे आणि सकाळी जेव्हा मानसपूजा करायचे तेव्हा एक छानपैकी गुलाबाचं फूल मनानेच ते आपल्या सद्गुरूंना म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराजांना अर्पण करायचं. आता मानसपूजा इतक्या श्रेष्ठ प्रकारची होती की त्यांनी अर्पण केलेलं फूल एके दिवशी इकडे गोंधळ्यामध्ये महाराज झोपेतून जेव्हा उठले तेव्हा त्यांच्या पांघरुणामध्ये त्यांच्या पायाचे ते फूल इतर सेवकांना दिसलं आणि मग त्यांनी ओळखलं की हा आमच्या ब्रह्मानंदाच्याच पूजेचा प्रकार आहे, ती मानसपूजा. आता पंचोपचार पूजा आणि षोडशोपचार पूजा. पंचोपचार म्हणजे 5 उपचारांनी केलेली, षोडशोपचार म्हणजे 16 उपचारांनी केलेली पूजा. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य म्हणजे आपण रोजच करतो घरामध्ये. आणि अशा पूजेने आपल्या मनामधली भक्ती, आदर आणि भगवंताबद्दलचं प्रेम हे वाढीस लागतं. आता
या ठिकाणी स्नान संध्या याच्याबद्दलचा सुद्धा शब्द आलेला आहे. त्यामध्ये सांगतात जसं आपण रोज संध्या करतो त्या संध्येमध्ये सुद्धा काही काही गोष्टी महत्त्वाच्या आहे. आचमन, क्रियायोगाच्या वर्णनामध्ये संध्या करत असं आचमन आच म्हणजे शुद्धी. आचमन म्हणजे मनाची शुद्धी. आचमन म्हणजे आपल्याला दिसतं फक्त ते पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम गोविंदाय नमः हे जे आपण म्हणतो. आणि शेवटी चौथ्या वेळेस मग माधवाय नमः हे जे 4 नावं घेतो, ही नावं म्हणजे आपल्या शरीराची शुद्धी आहे त्यामध्ये. पुन्हा द्विराचे मन सांगितले आणि मग पुन्हा 20 नावं म्हणजे 24 नावं त्यामध्ये आहेत. आणि मग प्राणायामाचा विधी सांगितलेला. प्राणायाम कसा, तर 7 व्याहृती त्यामध्ये असल्या पाहिजेत. 7 ऋषी जे आहेत त्यांची कल्पना त्या 7 व्याहृतीमध्ये केलेली आहे. त्यांच्या देवता आहेत आणि त्यांचे छंदसुद्धा आहेत. भूः भुवः स्वाहा, ओम महा, ओम जनः, ओम तपा, ओम सत्यम या 7 व्याहृती आहेत. नंतर त्या ठिकाणचे ते ऋषी आहेत. विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, गौतम, अत्री, वसिष्ठ आणि कश्यप. आणि त्याप्रमाणे त्यांचे छंदसुद्धा आहेत. गायत्री, उष्णेक वगैरे हे सगळे छंद आहेत. आणि मग प्रत्येक पूजेला एक संकल्प असतो. मम पाद दुर्तक्षयद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम प्रातःसंध्याम उपाससे, सायं संध्याम उपाससे. आणि त्यालाच आपण इकडे दुसरीकडे म्हणतो की अथर्वशीर्षा म्हणतो. अथर्वशीर्षामध्ये आपण म्हणतो की रात्रीच्या पूर्ण गेल्यानंतर जेव्हा सकाळी आपण पूजा करतो तेव्हा की रात्रीतून माझ्याकडून जर काही पाप घडलं असेल तर त्याची क्षमा मागतो. दिवसभराच्या कृत्यामध्ये काही जर शास्त्रविरुद्ध काही घडलं असेल तर मला तुम्ही त्यामध्ये क्षमा करावे. संध्याम उपासीचे ते. आणि मग मार्जन विधी सांगितला. प्रथम मार्जन, द्वितीय मार्जन हे सगळं. आणि मग त्यावेळेस आपण 2 गोष्टी यामध्ये येतात जे या ठिकाणी भागवतामध्ये सुद्धा दिलेल्या आहेत. त्या कोणत्या, तर प्रथम अंगन्यास आणि मग करन्यास जे संध्येमध्ये आहे तेच या ठिकाणी. आता आपण पूजेला बसत असताना पूजेची सगळी सामग्री जवळ घेऊन बसावं. पूर्वेकडे टोक असलेले कुशासन अंथरून बसलं पाहिजे. आता कुश जे आहे ते फक्त आपल्याला जेव्हा ब्राह्मण गुरुजी आपल्या घरी येतात तेव्हा ते कुश दिसतात किंवा एखादं श्राद्ध असेल तेव्हा ते कुश दिसतात. बाकी एरवी आपण ते काही घरामध्ये नसतं. मग कुशासन ते अंथरून बसलं पाहिजे. पूर्वेकडे तोंड करून बसलं पाहिजे किंवा उत्तरेकडे बसावं. जेव्हा मूर्ती स्थिर असेल, आपलं देवघर असतं ते मूर्ती स्थिर आपण त्या ठिकाणीच ठेवलेली असतं, त्या काही आपण उचलत नाही. तर त्यावेळेस तिच्यासमोर बसावं आणि पूजा सुरू करावी. आणि ते रामकृष्ण परमहंस म्हणतात, आईला सोडून मुलगा कुठे दुसरीकडे असतो. त्याच्या मनामध्ये आईच्या भेटीची तीव्रता आहे असते. कितीतरी महिलांचं अंतर पार करून तो आईच्या भेटीसाठी येतो. जेव्हा तो त्या ठिकाणी येतो, आईसमोर असतो, तेव्हा त्याने डोळे उघडून बसावं का डोळे बंद करून बसावं. आता आईसमोर बसलेलं असताना डोळे उघडेच असले पाहिजे. तेच आमचे भगवान श्रीकृष्ण ती पुतना मावशी आली तेव्हा डोळे बंद करून बसले. कारण काय, त्याच्याकडे पाहायचं सुद्धा नव्हतं. कारण यांची कृपादृष्टी जर तिच्यावर पडली तर ती ज्या उद्देशाने आली तो उद्देश तर सफल होणारच नाही. म्हणून हे आधीच डोळे बंद करून बसले. म्हणजे या प्रत्येक लहान सहान गोष्टीकडे सुद्धा आपण अभ्यासात, वाचनामध्ये, ग्रंथाच्या वाचनामध्ये किंवा एखाद्या काय म्हणतो आपण स्तोत्राच्या वाचनामध्ये याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. कृतन्यासः कृतन्यासं मदर्चां पाणिना मुजेत कलशं प्रोक्षणीयं च यथावत् साधयेत. प्रथम अंगन्यास करावा आणि मग करन्यास करावा. आता अंगन्यास म्हणजे शरीराच्या वेगवेगळ्या भागांचा न्यास. हृदय आहे, शिरसी आहे, शिखाई वशट. हृदयान महा, ओम शीर्षे स्वाहा, ओम शिखायै वशट. कवचाय होम, अस्त्राय पट इति दिग्बंध. आता शिखाई वशट म्हणजे आधी शिखा असली पाहिजे, मग शिखाई वशट, त्याला स्पर्श करून हे म्हणायचं असतं. तसंच करन्याससुद्धा सांगितलेलं आहे. 5 आपले बोटं, अंगुष्ठ, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि शेवटी करतल करपृष्ठाभ्याम नमः. म्हणजे आपण जसे आपण टाळी वाजतो, करतल करपृष्ठाभ्याम नमः अशा प्रकारे करायचं. आणि प्रोक्षण, आता जे संध्येचं जे सगळं पाणी आहे ते टाकण्यासाठी पूजेची सामग्री आणि आपले शरीर यावर आधी ते प्रोक्षण करावं पूजा सुरू करण्यापूर्वी.
नंतर पाद्य अर्घ्य आचमनासाठी कलशामधून 3 पात्रामध्ये पाणी भरून आणावं आणि योग्य त्या वस्तू त्यामध्ये घालाव्यात. योग्य म्हणजे त्याला जसे आहे तसं, म्हणजे एक हृदयमंत्र, एक शिरोमंत्र आणि शिखामंत्र त्याने तो अभिमंत्रित करावा. आता पुढे म्हणतात की माझ्यासाठी धर्म इत्यादी 9 गणांनी युक्त आसन तयार करावे. भगवंत सांगतात त्यावर माझी मूर्ती ठेवावी. पाद्य आचमनीय अर्घ्य इत्यादी उपचार अर्पण करावेत. आता हे सगळं सांगितलं तर एवढा आपल्याला वेळ पण नसतो. पहिली गोष्ट म्हणजे मग सगळ्यात सोपा काय मार्ग आहे की आपण पूजेला बसल्यानंतर मनामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत आणि आपण ते भगवंताला अर्पण करत आहोत असा विचार मनामध्ये आणावा. आणि कलियुगाचा हाच गुण आहे की ज्यामुळे परीक्षित राजाने कलीला मारलेलं नाही. मनाने जरी एखादं पुष्प दुसऱ्याच्या घरातल्या कंपाऊंडमधलं असलं तरीसुद्धा मनाने आपण विचार केला की ते फूल मी आता भगवंता तुला अर्पण करीत आहे, तरी त्या फुलाला स्पर्श न करता तिकडून ते हात घालून काढून न आणता आपण भगवंताला अर्पण केलं मनाने शुद्ध भावनेने, तरी ते भगवंताला अर्पण होतं. हा कलियुगाचा चांगला गुण आहे. म्हणून कलीला परीक्षित राजाने सोडून दिले, त्याला मारले नाही. आता भगवंताचे आयुध जे आहेत, भगवंताची मूर्ती जेव्हा पाहतो आपण तेव्हा त्याला अनेक आयुधं आहेत. सुदर्शनम पांचजन्यांचं गदासीषु धनुर्हलान. सुदर्शन चक्र बोटामध्ये असणारं, पांचजन्य हा शंख आहे, त्याच्यानंतर गदा आहे, हातामध्ये गदा आहे. असी म्हणजे धनुष्य, असी. त्याच्यानंतर धनुर्हलान, धनुर्हलान. हल म्हणजे मुसळ आपण जे म्हणतो. त्यानंतर मुसलम कौस्तुभम मालाम श्रीवत्सम. अजून 3 गोष्टी आहेत म्हणजे सुदर्शन चक्र, पांचजन्य चक्र, कौमुदकी गदा भगवंताची गदा, नंतर खड्ग, बाण, धनुष्य, नांगर, मुसळ. हे 8 आयुध आहेत, प्रमुख आयुधे. आणि त्यानंतर कौस्तुभमणी आणि वैजंतीमाळा आणि श्रीवत्स चिन्ह. हे फक्त भगवंताच्या जवळ असतं, ते काही कोणाला द्यायचं नाही. ते म्हणतात ही माझीच प्रॉपर्टी आहे. अगदी काय म्हणतात IPRच्या भाषेमध्ये, माझं पेटंट त्याच्यावर आहे, मी कोणालाही देणार नाही. 3 गोष्टी, कौस्तुभमणी, वैजंतीमाळा आणि श्रीवत्स. वैजंतीमाळाचं एक वैशिष्ट्य असं की ती माळा अंगावर घातल्यानंतर, गळ्यामध्ये घातल्यानंतर भगवंताच्या ती कधीही सुकत नाही, कधीही ती कोमेजून जात नाही. आता भगवंताचे पार्षद जे आहेत त्या पार्षदांची सुद्धा स्थापना त्या पूजेमध्ये आपल्याला करावी लागते. पार्षदांची संख्या 8 आहे. नंद, सुनंद, प्रचंड, चंड, महाबल, प्रचंड, बल, कुमुद आणि कुमुदेक्षण असे 8 दिशांना 8 पार्षदांची योजना करावी. आता भगवंताच्या समोर, मूळ मूर्तीच्या समोर त्या ठिकाणी गरुडाची मूर्ती स्थापन करावी. नंतर दुर्गा, विनायक, व्यास आणि विश्वक्सेन हे 4 देवता, दुर्गा, विनायक, व्यास आणि विश्वक्सेन 4 कोपऱ्यात त्यांची स्थापना करावी आणि त्यांची पूजा करावी. आता मुख्य मूर्तीच्या डावीकडे गुरूंची, त्याच्या पूर्वाधी दिशांमध्ये इंद्र इत्यादी लोकपालांची योजना करावी. आता जेव्हा गुरूंची स्थापना आहे ते गुरु, परमगुरू आणि परमेष्ठी गुरु या सगळ्यांचा अंतर्भाव त्या एकामध्ये आहे. दुर्गाम विनायकम व्यासम विश्वक्सेनम गुरुंसुरान स्वे स्वे स्थाने कभिमुखान पूजयेत प्रोक्षणादिभिः. पाण्याचं प्रोक्षण करून त्या देवतांची पूजा करावी. आणि जर ऐपत असेल आणि दररोज होत असेल तर चंदन, वाळा, कापूर, केशर, अगरू सुगंधित वस्तूने सुगंधित केलेल्या पाण्याने स्नान घालावे. मग स्वधर्मानुवाक, महापुरुष विद्या, पुरुषसूक्त अशाने म्हणून मंत्राने मला अभिषेक करावा असं सांगतात. सुक्तेन सामभिः राजनादिभिः वस्त्रोपवीताभरण पत्रस्रग्गंधलेपनैः अलंकुर्वित सप्रेम मद्भक्तो माम यथोचितम. उपासकाने श्रद्धेने सगळं केलं पाहिजे. किती वेळ झाला अजून चहा नाही, घ्या एकदाचा चहा, म्हणजे असं देणं नाही. पण भगवंता तुझ्यासाठी आणण्यासाठी मला उशीर झाला, या सगळ्या विधीमध्ये काहीतरी माझ्याकडून काही ज्या चुका झाल्या असेल त्याबद्दलसुद्धा मी क्षमा मागतो. इतकी आर्जवता, इतकी लीनता, इतकी नम्रता या सगळ्या भगवंताच्या कार्यामध्ये असली पाहिजे. आता भगवंताची पूजा असतानाच हे असलं पाहिजे असं नाही, पण एरवी जे 23.5 तास आहे जेव्हा आपण जनामध्ये असतो, जेव्हा आपण आपल्या समाजामध्ये असतो
तेव्हा प्रत्येकाच्या ठिकाणचा आपला भाव हा असाच असला पाहिजे की प्रत्येकाशी व्यवहार करताना मी भी भगवंताचीच पूजा करत आहे. म्हणून कर्मे येशू बजावा, कर्मे येशू बजावा. कर्मामध्ये प्रत्येक कर्म हे भगवंताला प्रिय होणार आहे, भगवंताला अर्पण होणार आहे, हा भाव आपल्या ठिकाणी असावा. मग पुढे सांगतात की शक्य असेल तर, आता शक्य असेल शब्द का वापरला की ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार गूळ, खीर, तूप, करंजा, अनारसे, मोदक, हलवा अनेक गोष्टी त्या ठिकाणी दिल्या. आता गूळ पाय सरपीरशी शशकुल्या उपमोदकान आणि हे सगळं अर्पण करावं. मग म्हणतात की मूर्तीचे दात घासावे, तेल आणि उठणे अभ्यंग लावून अभ्यंग स्नानसुद्धा करावे, अंगसुद्धा चढावे भगवंताचं. आता परवाच खूप छान प्रकारे ऐकला. एक चांगला ब्राह्मण एक मूर्ती आणली भगवंताची, ती घरामध्ये स्थापन केली, रोज पूजा सुरू केली. आता अनेक दिवस झाले पण त्या भगवंताने काही प्रसाद दिला नाही, याच्या मनाप्रमाणे कुठलीच गोष्ट झाली नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं, आणि दुसरीकडे सुद्धा ऐकलं की यार काय या मूर्तीची पूजा करतो, सांगणारे लोक खूप असतात आजूबाजूला. आता कोणाचं ऐकावं कोणाचं नाही हा विवेक आपल्याजवळ असला पाहिजे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे अरे या मूर्तीची पूजा नको, मी सांगतो ती मूर्ती घे. आमचे महाराज जे आहेत ते फार सिद्ध आहेत आणि त्यांची वाणी फार सत्य होणारी आहे. आणि मग यांनी ती आधीची मूर्ती जी होती तीच त्या देवघरामध्ये वरच्या बाजूला ठेवली आणि त्यांनी सांगितलेली मूर्ती आणली, खाली स्थापन केली, तिची पूजा सुरू केली. आता ती पूजा सुरू झाली आणि काही दिवस झाले. आता याच्या मनामध्ये असलं की जो भगवंत आत्तापर्यंत आपल्याला प्रसन्न झाला नाही त्याला तर मी वर ठेवलं आणि खाली ही आत्ता आणलेली मूर्ती ठेवली. पण या मूर्तीला दाखवलेल्या सुगंधाचा वास जो आहे, धूप दीप जे आहे ते सगळं, हे सगळं वरचा बसून तो सगळं तो ग्रहण करतो आहे. त्याला सगळं ते मिळत आहे फुकटमध्ये. म्हणजे मला प्रसन्न न होता तो सगळंच ग्रहण कर, कारण धूर आहे तो वरच जाणार आहे त्याच्या कर्माप्रमाणे, त्याच्या नियमाप्रमाणे. म्हणून याच्या मनामध्ये आलं की आता ही वरची जी मूर्ती आहे तर ती आता बाहेर काढू आणि तिच्या नाकामध्ये आपण कापसाचे गोळे घालू, म्हणजे तिला वास येणार नाही. आता एवढंच त्याच्या मनामध्ये आलं आणि भगवंतानी त्यांना साक्षात दर्शन दिलं. कोणत्या भगवंतानी? जी आधीची मूर्ती होती त्यांनी, की ज्याला आत्तापर्यंत पूजा करूनसुद्धा ज्याला दर्शन झालं नाही त्याला दर्शन त्या भगवंताने दिलं, ज्याला त्याने वर उचलून ठेवलं होतं, ज्याच्या नाकामध्ये कापसाचे बोळे घातले. कारण काय, याला तो वास द्यायला आणि मी पूजा दुसऱ्या देवताची करत आहे. आता म्हणजे याचा अर्थ भगवंत म्हणतो मी तर काही केलं नाही खरं, म्हणजे मग तू प्रसन्न कसा काय झाला? मग तो म्हणतो आत्तापर्यंत तू मला मूर्ती म्हणजे मूर्तीच समजत होता, ती मातीची आहे, ती सोन्याची आहे, ती मण्याची आहे असंच तू समजत होता, पण आता मात्र मला वास येतो. हा विचार तुझ्या मनामध्ये आला आणि त्या भक्तीमुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो, तुला काय वर मागायचं तर माग. म्हणजे असं त्या पूजेच्या अर्चेबद्दल अशा प्रकारचं खूप छान प्रकारचं त्या ठिकाणी विवेचन त्या महाराजांनी केलं होतं. अर्थात हे सगळं भागवताच्या सप्ताहाच्या निमित्ताने यूट्यूबवर अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आता जी मूर्ती आहे त्या मूर्तीचे 4 हात जे आहेत, त्या 4 हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म शोभत आहेत. तिने पिवळा पितांबर नेसलेला आहे आणि तो छानपैकी शोभने दिसत आहे. मस्तकावर मुकुट आहे. ध्यायेत अजान बाहुं धृतशर धनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं. एकेका शब्दाकडे लक्ष देऊन जर आपण म्हणायला लागलो तर आपलं कोणतं स्तोत्र चालू हे सुद्धा लक्षात राहत नाही. अशी अवस्था साधकाची झाली पाहिजे, कारण तो त्या शब्दांच्या अर्थामध्ये रममाण झाला पाहिजे. आणि त्या अर्थामध्ये जेव्हा तो रममाण होतो तेव्हा भगवंत म्हणतात असा भक्तच मला आवडतो. आणि मग म्हणतात की त्याने आहुती दिल्या, तुपाच्या आहुती दिल्या, समिधा आणल्या, वाळलेल्या समिधा आणल्या आणि त्या सगळ्या आहुती दिल्या, हे सगळं त्याने सांगितलं. आता त्या भगवंताकडे पाहत असताना त्याच्या गळ्यामधला कौस्तुभमणी झगमगत आहे, गळ्यात वनमाळा आहे, हे सगळं आपण पाहायला पाहिजे. पण आपल्याला एवढं पाहायला वेळच नसतं. आम्ही दर्शन घेतलं, मग छानपैकी तिथे डबे खाल्ले आणि त्याच्यामध्येच आम्ही परत आलो, येताना बसच नाही मिळाली. आता हे जे आहे की काय आठवलं तिथून, काय त्या गावाला आम्ही गेलो, दर्शन घेतलं, ठीक आहे, पण येताना आम्हाला काय वाहनच नव्हतं त्या ठिकाणी. म्हणजे शेवटी आठवण त्या येणाऱ्या बसची, वाहनाचीच होती, पण त्या पूजेची, त्या अर्चेची, त्या भगवंताच्या विग्रहाचं काही आठवण नसते. त्याबद्दल विचारलं तर हो इतकी गर्दी होती, आम्हाला काहीच दिसलं नाही. झालं. मग आता
मग पुन्हा पुन्हा दर्शन घ्या, पुन्हा पुन्हा तेच काम करा. आता म्हणतात अभ्यच्यार्थ नमस्कृत्य पार्षदेभ्यो बलिम हरेत मूलमंत्रम जपेत ब्रह्म स्मरण नारायणात्मकम. भगवंताची पूजा करून त्यांना नमस्कार करावा. नंद सुनंद हे 8ही पार्षद जे आहेत ते 8 दिशांकडे ते आहेत अशी भावना करून त्यांनासुद्धा बली द्यावा आणि ओम नमो नारायणाय ह्या मूलमंत्राचा जप करावा. भगवंतांना आचमन द्यावे. शेष नैवेद्याचा तो विश्वक्सेन जो आहे त्यांचा पुन्हा नैवेद्य दाखवा. तिरुपती बालाजीचं जे चॅनल आहे श्री व्यंकटेश्वर भक्ती चॅनल, यामध्ये दर शुक्रवारी जवळपास सकाळी 4:30-5 वाजता पूर्ण अभिषेक जो आहे तर त्या ठिकाणचा दाखवत आहे. विश्वक्सेनाची मूर्ती आणून त्या मूर्तीला सगळा अभिषेक नैवेद्य आणि मूळ मूर्ती जी आहे तीसुद्धा इतक्या जवळून आपल्याला पाहायला मिळते. पण ते 4:30 वाजता आहे. आता 4:30 वाजता कोण उठेल असं ज्याच्या मनामध्ये असेल त्याला ते दर्शन होणारच नाही. पण मी उठेल, माझं ते दैवत आहे आणि ते दर्शन मी घेईन. जे दर्शन त्या ठिकाणी जाऊन प्राप्त होणार नाही ते जर मला इतक्या सुलभ रीतीने विज्ञानाच्या संगतीने होत असेल तर मी त्यापासून वंचित का राहू, असा जर ज्याचा विचार असेल त्याला ते दर्शन खरोखरच शुद्ध आहे, चांगलं आहे. आणि मग भगवंताच्या मुखशुद्धीसाठी सुगंधी तांबूळ मंत्रपुष्पे वाहून त्याला अर्पण करावे. आता प्राचीन ऋषींनी आणि भक्ताने रचलेल्या लहान मोठे स्तोत्र असतात, अनेक स्तोत्र असतात. जेव्हा आता गणपतीचा उत्सव आला तर गणपतीचे स्तोत्र आता आपल्या सगळ्या मोबाईलमध्ये भरभरून आलेले आहेत. गणपतीचे फोटो म्हणा, स्तोत्र म्हणा, ते म्हणण्याच्या पद्धती म्हणा, या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्यानंतर या संसार सागरामध्ये आता सगळं झाल्यावर आता एक प्रार्थना करायची. शिरो मत्पादयो कृत्वा बाहुभ्याम च परस्परम प्रपन्नम पाहि मामीश भीतम मृत्युर्ग्रहाणवात. या संसार सागरामध्ये मी बुडत आहे आणि मृत्यूरूपी मगर कालग्रास, मृत्यूरूपी मगर माझा पाठपुरावा करत आहे आणि मी भयग्रस्त झालेला आहे आणि भगवंताला म्हणून मी तुला शरण आलेला आहे आणि तूच माझं रक्षण करणार आहे. इति शेषा मया दत्ताम शिरस्याधाय सादरम उद्वाचयेत उद्वास्यम ज्योतिर्ज्योतिषी तत्पुनः. आदराने नमस्कार करावा आणि मला अर्पण केलेला फुलांचा हार जो आहे तो सुद्धा मोठ्या आदराने स्वतःच्या मस्तकावर धारण करावा. म्हणजे तो आपल्या शिरसा त्याला नमस्कार करावा कृतज्ञतापूर्वक आणि असा भाव करावा. गणपती विसर्जनाच्या वेळेसुद्धा गणपतीला जेव्हा आपण नमस्कार करतो अनंत चतुर्दशी किंवा विसर्जनाच्या दिवशी, तेव्हा असा भाव करावा की त्या प्रतिमेतून जी आपण बाजारातून आणलेली आहे पण आपल्या घरी तिची आपण आराधना पूजा केली, रोज नैवेद्य दाखवला, नियमितपणे सगळं केलं, तिच्यातून एक दिव्य ज्योत निघाली आहे आणि ती माझ्या हृदयामध्ये समाविष्ट झाली आहे. आता तीच भगवंताकडून आलेली ज्योत पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला प्रेरणा देईल की आता आपण सुद्धा आपल्या घरी पुन्हा ती स्थापना केली पाहिजे. ज्या ज्या प्रतिमा श्रद्धा निर्माण होते, ज्या ज्या ठिकाणी श्रद्धा निर्माण होते त्या ठिकाणी पूजन करावे. आणि सगळ्या प्राण्यांच्या हृदयामध्ये मी आहे, तैसा हृदयामध्ये रामो की सर्व सुखाचे आरामो की भ्रांताचे पडे कामो विषयावरी. जो भ्रांत आहे, विषयी आहे, त्याला याचं सगळं काही नसतं, ते ऐकायलासुद्धा तयार नसतात. पण ज्यांचं पूर्वसुकृत आहे त्यांनाच अशा प्रकारच्या ग्रंथाचं निरूपण जे आहे ते ऐकण्यासाठी सुद्धा पूर्वपुण्याही लागते. एवं क्रिया योगपथे पुमान वैदिक तांत्रिकही. अशा प्रकारे वैदिक आणि तांत्रिक पद्धतीने जो माझी उपासना करतो आणि त्याला हा लोक आणि परलोक किंवा इच्छित ठिकाणी सिद्धी प्राप्त होते आणि त्या ठिकाणी तो जातो. आर्थिक सामर्थ्य असेल तर उपासकाने सुंदर पक्के असे मंदिर बांधावं. काल परवा सांगितलं टी व्हीवर जो कार्यक्रम चालला त्यामध्ये माधवराव पेशव्यांनी ते थेऊरचं गणपतीचं मंदिर बांधलं, त्यांच्याच प्रेरणेने झालं. रमाबाईंचं त्या ठिकाणी पुन्हा ते वृंदावनसुद्धा आहे, माधवरावांची मूर्तीसुद्धा आहे. आणि आपल्या सत्वगुणाचा जो समास आहे त्यामध्ये सत्वगुणाची लक्षणं जे सांगितले त्यामध्ये आपल्याकडचा असणारा पैसा असेल, धन असेल, जे काय असेल ते त्याचा विनियोग आपण चांगल्या कामासाठी त्या ठिकाणी करावा. आज महाराष्ट्रात काय भारतभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी नदीवर घाट बांधलेले आहेत ते सगळं आमच्या अहिल्याबाईंच्या
कृपेनेच झालेले आहेत. चाफ्याच्या मंदिरामध्ये आपण जेव्हा जातो आणि जेव्हा वर्ग सुरू असतो त्या हॉलमध्ये, समर्थांच्या हॉलमध्ये, तेव्हा बाजूला जे आपल्याला शेत दिसतं त्या शेतामध्ये पूर्वी जेव्हा मी जात होतो तेव्हासुद्धा अनेक प्रकारची फुलं त्या ठिकाणी दिसायची. दररोजची पूजा, यात्रा, उत्सव या सगळ्यांची व्यवस्था आपण करावी ज्यानं शक्य आहे त्याने. पूजादीनां प्रवाहार्थम महापर्व स्वथान्वहम. जो मनुष्य विशेष उत्सव आणि दररोजची पूजा नेहमी चालू राहावी म्हणून आपली काही शेती, काही नंबर जो आहे तो देवाच्या नावाने करून देतो. बाजार, नगर किंवा गावच्या गाव माझ्या नावाने करून देतो. आजही अनेक देवतांच्या, अनेक समर्थांच्या मठामध्ये काही सनदी आहेत ज्या पूर्वीच्या काळी शिवाजी महाराज वगैरे या सगळ्या ऐतिहासिक राजांनी त्या मठाच्या मंदिराच्या नावाने करून दिलेल्या सनदी आहेत. त्या मोडी लिपीमध्ये आहेत आणि ते करून दिल्यामुळे त्याचं उत्पन्न जे आहे ते त्या त्या मठाला प्राप्त होतं आणि म्हणून त्यामुळे माझं ऐश्वर त्यामध्ये वाढतं. म्हणून प्रतिष्ठया सार्वभौमम सद्मना भुवनत्रयम. म्हणून पूजा इत्यादींची व्यवस्था केल्यामुळे त्या अर्चकाला, त्या भक्ताला ब्रह्मलोक आणि असं तिन्ही जर केलं तर त्याला माझी समानता प्राप्त होते, म्हणजे स्वरूपता मुक्ती प्राप्त होते. भक्तियोगम स लभते एवं यः पूजयेत माम. म्हणजे निरपेक्ष भक्तियोगाने जो माझी पूजा करेल तो मात्र मलाच येऊन, माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त होतो. यः स्वदत्ताम परेर्दत्ताम हरेत सुरविप्रयो. जे आपण दिले, आपण स्वतः स्वदत्ताम, परेर्दत्ताम म्हणजे दुसऱ्याने दिलेले देवता किंवा ब्राह्मणाच्या उपजीविकेचे साधन. आता ब्राह्मणाच्या उपजीविकेसाठी जर कोणी काही साधन दिलं असेल त्यांना दान म्हणून, आता त्याचा अपहार जो करतो तो त्या ब्राह्मणापासून जो हिरावून घेतो त्याच्याबद्दल सांगितलं, तो सहस्र कोटी वर्षापर्यंत विष्ठेमधील किडा होऊन राहतो. आणि म्हणून ब्राह्मणाचं महत्त्व जे सांगितलेलं आहे की ते त्यांचं जे स्थान आहे, कारण भगवंत स्वतः म्हणतात की ते ब्राह्मणो मंत्राधीना, सगळे मंत्र जे आहे ते त्यांच्या अधीन आहेत आणि ते मम दैवत, ते माझं दैवत आहेत आणि मी त्यांना केव्हाही पूज्य असं मानतो. जे लोक अशा कामामध्ये मदत करतात, म्हणजे त्यांचा धनाचा अपहार करण्यामध्ये जे लोक असं काम करतात, मदत करतात, प्रेरणा देतात आणि सहमत होतात, म्हणजे एखाद्या ब्राह्मणाकडून काहीतरी त्याचं धन आहे, त्याचं गायी आहे, ते जर हिरावून घेण्याच्या कामामध्ये कोणी मदत करत असेल तर आपल्या इंडियन पिनल कोडच्या आजच्या सेक्शन 34 प्रमाणे, म्हणजे एका गुन्ह्यासाठी मदत केल्यामुळे त्यालासुद्धा शिक्षा होते, त्याप्रमाणे ते सुद्धा त्याच्या फळाचे, म्हणजे इष्ट नाही पण अनिष्ट फळाचे भागीदार होतात. आणि ज्याचा अधिक सहभाग असेल त्यालासुद्धा जास्तीत जास्त वर्ष त्यामध्ये तो त्या विष्ठेमधील किडा होऊन राहतो. त्यामुळे सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलावे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येक पूजेच्या ठिकाणी आपण जेव्हा जातो त्या ठिकाणी ती पूजा जितक्या शांततेने सुरू आहे त्या शांततेचा भंग करणं ही सुद्धा भगवंताची पूजाच आहे. त्यामध्ये असून त्या वातावरणामध्ये आपण आनंद घेणं ही सुद्धा त्या भगवंताचीच पूजा आहे. आणि अशी पूजा ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मला बोलवलं नाही, मला निमंत्रण नाही अशा तक्रारी न करता स्वतःहून त्या ठिकाणी गेलं पाहिजे. पूर्वपुण्याईनेच माणूस सत्संगाकडे ओढला जातो आणि तशी पुण्याई नसेल तर ते सत्संग कितीही आपल्याजवळ शेजारी असले तरी त्याकडे तो माणूस कधीही पाहणार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी भगवंतांना या क्रियायोगाचा महिमा या ठिकाणी भगवंतांनी उद्धवांना सांगितलेला आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां एकादशस्कंधे सप्तविंशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ,
सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. ते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुकमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहर्ता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. प्रितापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी. ठेवी माता आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम.